हे ऑफिसवरून आले आणि म्हणाले की आपल्याला ना सर्वांना आज बाहेर जायचं आहे. तो कुठं, तर ते सांगतच नव्हते. म्हणले सगळ्यांनी आवरून घ्या. तर सगळ्यांचं आवरून झालं होतं. तर हे म्हणाले की आपल्याला मूवीला जायचं आहे, 10:30चा शो आहे. घरातच 10 वाजले होते. तर मग सगळेजण आम्ही निघालो होतो 10 वाजता. तर थिएटर जवळ असल्यामुळं आहे ना काही टेन्शन नव्हतं, वेळेत पोचणार होतो. पण आद्वैतला आहे ना खूप गरम होत होतं, तर त्याने शर्टची बटन्सच लावत नव्हता, तसंच बसलं होतं गाडीमध्ये. तर फायनली आम्ही पोचलो होतो सिटी प्राईडला. तर मला तिथे ना एक समोर कॅफे दिसली. तर मला म्हणजे मी ऑफिसला जायचे ना तेव्हा आम्ही त्या कॅफेमध्ये जात होतो कॉफी प्यायला. तर ती आठवण आली होती मला माझ्या मैत्रिणींची. तर मग त्यांचे मित्र आम्हाला भेटले तिथे सिटी प्राईडमध्ये. तर मग आम्ही आतमध्ये डायरेक्ट गेलो होतो. पिक्चर चालू व्हायला वेळच होता अजून. तर आद्वैतची मस्ती चालू होते ना, आजूबाजूचे लोक सगळे ना आद्वैतला बघत होते तो कसा ॲक्शन करतोय का. आणि इथं जे आहे ना, तन्मय म्हणलं की मला आहे ना फ्रेंच फ्राय ते घ्यायचं. तर म्हणलं ठीक आहे, आपण इंटरवलला घेऊया. कायच्या काय रेट लावले होते तिथे त्यांनी. तर आतमध्ये आम्ही पोचलो होतो. पिक्चर आता स्टार्ट होणारच होता. आम्हाला टेन्शन होतं की आता आद्वैत राहतोय की नाही पिक्चर होतोपर्यंत, कारण की 2 वाजता पिक्चर रात्री संपणार होता. पण आद्वैत आहे ना एकदम शांत मस्त आहे ना पिक्चर बघत होता. आणि पिक्चर स्टार्ट झाला होता. स्वामी समर्थांचा पिक्चर होता, देऊळ बंद. तर बिस्किट आहे ना मी नेलं होतं बॅगेमध्ये आद्वैतसाठी. तर तेच तो खात होता. मी त्याला खायला घालून आणलं होतं तरी त्याला भूक लागली होती आणि पिक्चर बघून मस्तपैकी टाळ्या वाजवत होता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. बाय.